नमा नमा तुझं हळदीचं दूध. तारिणी, काव्याचा चहा. हे काय तिलाच द्यायला जाते. सांभाळ. सावकाश. काय पायाला भिगरी लावल्यासारखी फिरतीयस? आता पडली असतीस, लागलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. थँक्यू. काव्याचा चहा आहे ना, मी नेते, तू बस जरा जा. हो. अशी काय बघतीयस? नाही, खरंच थँक्यू. तू पकडला नसतास ना तर पडले असते. तेच सांगतेय, जरा सांभाळून चालत जा ना तारिणी. तू म्हणजे ना, काम म्हटलं तुला कसलं भानच राहत नाही. काय मालती, हल्ली जरा जास्तच काळजी वाटते तुला तारिणीची. अगं, पाय घसरून पडत होती म्हणून सांभाळून घेतलं. असं होय? मला वाटलं लग्नाला नकार द्यावा म्हणून पुढे पुढे करतेस. काय बोलतेस सुरेखा? काळजी पण वाटून नाही का कोणासाठी आता? अगं, पण इतकं पुढे पुढे करायची काय गरज आहे? कशाही बरोबर आहे तिचं. तिने जर मला पकडलं नसतं तर मी पडले असते ना. आत्या आहे ती माझी. आणि तुम्ही आई. निश्चितची आई. कसंही असलं तरी आपल्यात काहीतरी नातं आहे ना. आणि जग म्हणतंच एक बाई दुसऱ्या बाईची शत्रू असते. पण कधी कधी आपणही एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून एकमेकींना सोबत करून आपल्यातली ताकद दाखवायला हवी ना. कारण ही आपलीवाली टीम आहे. आत्या, थँक्यू. आणि तुम्हाला दोघींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. फोन वाजतोय कोणाचा? माझा वाचतोय, मी बघते. अगं, हिला दे ना, नमाजचं दूध आहे, तू घेऊन जा, नेल ते. जा, तू फोन घे जा. आपलीवाली टीम आहे ना.